गोरगरीब फक्त आरक्षणाचा न्याय मागते, तुमचे मुंडके कापून नाही मागत. ते तरी जाहीर शत्रू होती, हे शत्रुत्व दिसत नाही पण केल्याशिवाय राहत नाहीत. त्या राजवटीपेक्षा, त्या अत्याचारी राजवटीपेक्षाही 10 पटीनं जास्त अत्याचारी ही इतकी काय, असं जनतेला आता वाटायला लागले. या मराठ्यानं गोरगरिबासाठी लढून अन्यायकारी राजवट कापून काढली, स्वतःच्या शरीराचे ढाल केले, रक्त सांडलं, स्वातंत्र्य मिळवून दिलं, न्याय मिळवून दिला. त्या पवित्र लोकशाहीत मात्र मराठ्यांना न्याय आणखी मिळत नाहीये. साध्या किरकोळ त्या आरक्षणाच्या सुविधेचा, कारण ज्याच्यात हक्क आहे तो हक्क सुद्धा दिला जात नाही. म्हणजे ज्या जुलमी राजवटीकडून अन्याय होत नव्हता त्याही पेक्षा जास्त अन्याय आज या पवित्र लोकशाहीत गोरगरीब मराठ्यांवरती होतोय. ही मात्र या राज्यासाठी दुर्दैवाची बाब आहे. कारण इथं लढून काही मिळवायचं नाहीये. आता सरकारला आयतच सत्ता, आयतीच लोकशाही, आयताच संविधान यांच्या हातात आलंय. न लढता गोरगरिबांनी यांच्या हातात दिले. आता फक्त यांना गोरगरिबांचे प्रश्न या पवित्र लोकशाहीच्या माध्यमातून सोडवायचे, ते सुद्धा हे सोडत नाहीयेत. जिथं कठीण काळ होता, भयंकर काळ जुलमी राजवटीचा होता, ती उलथून टाकली. तिला आडवं कापलंय या जनतेनं, या मराठ्यानं, आणि सुखाचे दिवस या देशातल्या जनतेला आणून दिलेत. पण आता सगळं आनंदी असून कुठलंही काही सरकारला लढायची गरज नसून फक्त आयत्या गादीवर बसून गोरगरिबांचे प्रश्न सोडवायचे. मात्र आणखीन मराठ्यांवरचा अन्याय आरक्षणामुळे होतोय, तो साधा प्रश्न आणखीन सरकारनं सोडला नाही. प्रजासत्ताक देश झालेला असूनही याच प्रजा, या देशातल्या, या राज्यातल्या प्रजेला आणखीनही झगडावं लागतं, आंदोलनं करावी लागते, जीव देईपर्यंत लढावं लागतं. हे मात्र दुर्दैव आहे. आणि असं जर सत्ता सरकार गोरगरीब जनतेला लाभलं तर हे नसलेलं बरं. हे असलं असून सुद्धा याचा उपयोग नाही असं कधी काय वाटतं. आज जर शेकडो लोक इथं अमरण उपोषणाला बसतायत आणि त्यांच्या जर जीविताला धोका झाला तर मग सरकारचं पुढं काय होणार आहे, याकडेही सरकारचं लक्ष नाही. आमचं मत फक्त एवढंच आहे, अन्यायकारी राजवट मोडली, न्याय मात्र या जनतेला देशातल्या, राज्यातल्या मिळून दिला. आमचं मात्र या पवित्र दिवशी आज एवढंच म्हणणं आहे, कधीच न्याय या जुलमी राजवटीतून मिळणार नव्हता, तो मराठ्यांनी मिळून दिला, या जनतेने मिळून दिला. मग मराठ्यांनाच का न्याय दिला जात नाही? नेमका प्रजासत्ताक म्हणजे नेमका त्याचा अर्थ काय? आणि या जनता जर सुखीच नसेल, तिला जर न्यायच मिळणार नसेल, साधे आरक्षणाची सुविधा जर सरकारकडून, मुख्यमंत्र्याकडून त्यांना देता येणार नसली तर हे राज्याचं दुर्दैव आहे. कोणत्या आनंदात तुम्ही जगताय, कोणत्या लोकशाहीत जगताय सरकार म्हणून, हे मात्र कळत नाही. सामान्य लोकांना आणखीन न्याय नाही. एक मात्र खरं आहे, मुख्यमंत्र्यांची नेमकी मराठ्यांविषयीची भावना काय? दूध का दूध, पाणी का पाणी या आंदोलनातून होणार. मुख्यमंत्री मराठ्यांविषयी आकाशानं वागतायत, सूड भावनेनं वागतायत. देवेंद्र फडणवीस एवढी सुडाच्या भावनेनं, आकाशाच्या भावनेनं, द्वेषाच्या भावनेनं का वागतायत? मराठ्यांचे लोक गोरगरीब संपवायचे या भावनेतून का वागतायत हे क्लिअर होणार. आरक्षण दिलं किंवा गोरगरीब मराठ्यांचे प्रश्न जर सोडवले तर त्यांच्या मनात राग नाही, आणि नाही दिलं तर त्यांच्या मनात द्वेष आणि सूड इतका काय? मग त्यांना का बोलू नये? मी त्यांना का बोलू नये या प्रश्नाचं उत्तर राज्यातल्या जनतेला या आंदोलनातून मिळणार आहे. त्यामुळे हे आंदोलन संपेपर्यंत मी एक शब्दही त्यांना बोलणार नाही. पण नाही दिलं तर समाजासमोर खरा मारेकरी मराठ्यांच्या गोरगरीब लेकरांचा कोण, खरा शत्रू कोण, हे मी सांगण्यापेक्षा समाजासमोरच आरक्षण
दिलं किंवा नाही दिलं, या दोन गोष्टीतून आज सरकार लोकांसमोर उघड होणार आहे. आणि तेच मी करणार आहे की तुम्ही आरक्षण का देत नाहीयेत, का देत आहेत, या दोन गोष्टीतून सरकार उघड पडलं पाहिजे आणि लोकांनाही कळायला पाहिजे खरा दोषी कोण, मी का सरकार. दुर्दैव आहे गोरगरिबांचं, सगळ्या जाती धर्माच्या शेतकऱ्यांचं, सगळ्या जाती धर्माच्या लोकांचं, बारा बलुतेदारांचं, गोरगरीब मराठ्यांचं, दलित मुस्लिमांचं दुर्दैव आहे. हे दुर्दैव आहे. याच लोकांनी या राज्यातली सगळी, या देशातली सगळी, राष्ट्रातली सगळी जनता सुखी व्हावी म्हणून अत्याचारी जुलमी राजवट कापून काढली. स्वतःच्या शरीराची याच लोकांना ढाल केली की गोरगरीब जनता, माय मावल्या अत्याचार मुक्त झाल्या पाहिजेत, सुखी जनता झाली पाहिजे. यासाठी यांच्या हातात लढले ते, गाव झेलले त्यांनी, वार झाले त्यांच्यावरती, शरीर कापले आमच्याही लोकांचे, पण मागं हटले नाही. शरीर कापलं तरी राजवट अत्याचारी ओलथूनच काढली आणि आयत्य यांच्या हातात दिलं. आता ज्यांच्या हातात सत्ता दिली तेच या प्रजेला न्यायापासून दूर ठेवायला लागले. त्या राजवटीपेक्षा, त्या अत्याचारी राजवटीपेक्षाही 10 पटीनं जास्त अत्याचारी ही इतकी काय, असं जनतेला आता वाटायला लागले. कारण त्यांच्यापेक्षा कित्येक तरी पटीनं आता हे अत्याचार करतात की काय असं वाटतं. ते तरी जाहीर शत्रू होती, हे शत्रुत्व दिसत नाही पण केल्याशिवाय राहत नाहीत. इतक्या नीच विचाराच अन्याय आणि अत्याचार करणार हे सरकार हे की काय असं वाटायला लागलं. आणि हे जर वाटू द्यायचं नसेल, खरंच प्रजेला न्यायाकडे न्यायचं असेल तर गोरगरीब फक्त आरक्षणाचा न्याय मागतात, तुमचे मुंडके कापून नाही मागत. तुम्हाला बाजूला लुटून दुसरं काय घ्यायचं नाही म्हणत, तुमचा बळी नाही मागत. एक साधं फक्त स्वतःच्या लेकराच्या हक्कासाठी, न्यायासाठी एक साधं आरक्षण मागते. आरक्षण जनता फक्त आरक्षण, न्याय न्याय, फक्त न्याय मागते. तुमचे मुंडके तोडून नाही मागत. तरी दिलं जात नसत तर या पवित्र लोकशाहीची थट्टा आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी, राजकारणासाठी गोरगरिबांचे, लेकरांचे मुडदे पाडून घेत असते, पण त्यांना न्याय देणार नसते. तर यांच्यात सत्तेवरती लोक थुकतील उद्या. आणि होऊ दे आता, दूध का दूध पाणी का पाणी, कळू दे. मराठ्यांनाही कळू दे, राज्यातल्या जनतेलाही कळू दे.